भंडारा हा सुरुवातीचा भंडारा उमाजीराजेंचा शोध सांगत असतो. मला जर कोणी नेहमी विचारलं महाराष्ट्रात फिरताना तो कुठून आला, मी नेहमी सांगत असतो मी त्या मातीतून जन्माला आलोय, त्या मातीनं दोन वीर जन्माला घातले. मी नेहमी अभिमानाने सांगतो मी त्या पुरंदरच्या मातीतून जन्माला आलोय ज्या पुरंदरनं छत्रपती संभाजी महाराजांना जन्म दिला, ज्या पुरंदरनं वेगवेगळ्या क्रांतिकारक उमाजीराजेंनी जी पत्र लिहिली त्या पत्राची सुरुवात होती श्री खंडोबा प्रसन्न जयमल्लाल जो होता त्या उमाजीराजेंनी त्या रामोशी माधवांचा कडेवर शिवरीचा खंडोबा आहे, त्या खंडोबाच्या मातीचा मी तो बोललाय की भाजपच्या विमानाची गोष्ट आहे. तुम्ही आजही महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावाला, कोणत्याही शहरातला, कोणत्याही वस्तीवरतीला, कोणत्याही चौकातला जिथं जिथं आमचा रामोशी बांधव आहे त्या प्रत्येक गावाला एक वेळा महाराष्ट्रातील आमचा समाज परमेश्वराचं नाव काढलं ना तर कदाचित एक वेळ भक्त टेकवणार नाही, पण उमाजीराजेंचं नाव काढल्याबरोबर त्याचा भक्त खायाशिवाय नाही. आम्ही उमाजीराजेंकडून नाही शिकलो, आम्ही जयंती साजरी करतो, आम्ही वेगवेगळे कार्यक्रम ठेवतो, पण उमाजीराजेंच्या आयुष्यातून आणि खऱ्या अर्थाने काय शिकतोय हे महत्वाचं आहे. ब्रिटिशांच्या त्या हातामध्ये जर आपण परिस्थिती पाहिली तर ब्रिटिशांनी त्या रामोशी बेडवर समाजावरती पुढे करताना शिक्का मांडला. महाराष्ट्रामध्ये आमचा रामोशी बांधव समाज आहे. पोपटची कोंबडी असतील हरिकासाठी बोलताना सांगितलं आजही ज्यावेळेस जेजुरीची पालखी सोबत येते जत्रा असते खंडोबाच्या मंदिरातून निघते ना त्यावेळेस त्या पालखीला खांदा देण्याचा पहिला मान आमच्या रामोशी बांधवांचा आहे. आज आम्ही वर्तमान काळामध्ये विचार करतो उमाजीराजेंच्या आयुष्याकडे कधीतरी पाहतो त्या बरं उमाजीराजेंच्या अगोदर सुद्धा आम्ही बहिर्जी नायकांच्या इतिहासावरती आम्हाला बोलणं गरजेचं वाटतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे बहिर्जी नाईक नेमके कोण होते. म्हणजे जर आम्ही असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाला सोबत केलं, सगळ्या मावळ्यांनी लढाया केल्या, कोणा त्याचा कळ बांधला, कोणा त्याचा घर बांधला, पण सगळ्या मावळ्यांनी कोणा त्याचा कळ बांधला ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण कोणा त्याचा कळ बांधला असताना त्या ठिकाणी कोणा त्याचा पायाला खांद्याचं काम कुणी केलं असेल ना तर ते बहिर्जी नाईकांनी केलं. अफजल खान नावाचा 32 तासाचा बोगस कोणाच्या वरती चालवला. अफजल खान कसा येणार, अफजल खान दिसतो कसा, अफजल खानाच्या डोक्यात काय चाललंय, अफजल खानासोबत कोण कोण आहे ते सगळं शिवाजी महाराजांना कोणी सांगितलं असेल ना तर ते आमच्या बहिर्जी नाईकांनी सांगितलं होतं. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी साहित्यकाराची मोठं छापली. पुण्याच्या लाल महालामध्ये साहित्यकाराचा प्लॅन काय, साहित्यकार राबवलं, साहित्यकाराचं प्लॅनिंग काय, नियोजन काय हे सगळं शिवाजी महाराजांना सांगायचं काम हे आमच्या बहिर्जी नाईकांनी केलंय. आजही एक गोष्ट आहे की बहिर्जी नाईकांचा ओरिजिनल फोटो कसा होता हे आपल्याला सांगता येत नाही. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट याच्यासाठी आहे. फक्त एक कथा असला पाहिजे, फक्त कुठून येतो कसा जातो काही कळलं नाही पाहिजे. आणि बहिर्जी नाईक कसे होते हे आज आम्हाला ठामपणे सांगता येत नाही. म्हणजे त्या दुर्दैव काय माहितीये का, म्हणजे तरी चित्रपट आला होता आणि त्या चित्रपटामध्ये बहिर्जी नाईक काम करताना दाखवले होते. काय म्हणजे बहिर्जी नाईक कसे होते, कसे होते, काय होतं ते नीट तुम्हाला सांगता येत नव्हतं. दुर्दैवाने ते बहिर्जी नाईक मध्यंतरी चित्रपटाच्या पाट्यावर डान्स करताना दाखवले. हे तुमचा तो दुर्दैव आहे. याच्या विरोधात उदाहरण ठामपणे उभं राहिलं पाहिजे. कारण आमच्या महानुभावांचा किती पाहिजे महाराष्ट्रात केला जाणार नाही हे आम्हाला येणाऱ्यांना आम्ही सांगणं गरजेचं आहे. आणि स्वातंत्र्य भारत उमाजीराजेंच्या जन्माबद्दल महाराष्ट्रातली परिस्थिती पाहूया, देशातली परिस्थिती पाहूया. ब्रिटिशांचा राज या देशावरती होण्याच्या अगोदरची परिस्थिती आहे. या देशाचा इतिहास लिहित असताना आम्हाला 1857 माहिती आहे, पण 1857च्या अगोदर सुद्धा अनेक मंगल या देशामध्ये झाली आणि या सगळ्यात पहिलं मंगल आमच्या उमाजीराजेंनी केलं. आमच्यापर्यंत इतिहास पोहोचला नाही, आमच्यापर्यंत हा इतिहास कधीच पोहोचून गेला नाही. उमाजीराजेंनी मंगल कसं केलं, परिस्थिती काय होती, उमाजीराजे कोण होते, उमाजीराजेंचे वडील दादोजी कोंडे हे पुरंदर किल्ल्याचे वतनदार होते. पुरंदर आणि वज्रगड या दोन किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी उमाजीराजेंच्या वडिलांकडे होती. 7 सप्टेंबर 1791 रोजी पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्याच्या पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी जोडीला आपल्या राजाचा जन्म झाला, बाजीराजांचा जन्म झाला. जन्मापासूनच उमाजीराजे हुशार होते, चंचल होते, चपळ होते. त्यांच्या वडिलांनी त्याला घोडस्वारी शिकवली, तलवारबाजी शिकवली, वेगवेगळी शस्त्र चालवायला शिकवली, दांडपट्टा चालवायला शिकवला. उमाजीराजेंचे पहिले गुरु हे त्यांचे वडील होते. आणि त्यानंतर 1803 साली 1803 साली काय झालं तर पुण्यातले जे पेशवे होते त्या पेशव्यांवरती काय केलं तर पुण्यातल्या पेशव्यांनी
ब्रिटिशांचं मांडीवर पोहोचू केलं, त्यांचं पालन म्हणून काम करायला सुरुवात केली आणि त्यांनी देशवानी पहिला निर्णय घेतला, पुरंदर किल्ल्याच्या वजनदारीचं नाव या रामोशी तलावाला करून काढून घ्या आणि आपल्या वंशाच्या लोकांना देऊन टाका. राजे हे फार झाले आणि इंग्रजांना विरुद्ध अत्यंत कमी वयात बंद करायला उभे राहिले. आणि मग इंग्रजांनी काय केलं, तर इंग्रजांनी देशवानी काय केलं, तर हा रामोशी समाज गुन्हेगार आहे, शिक्का मारला, तिथं गोळा दिला. उमाजी राजे सोबत रामोशी मानव आपला कोल्हापूरच्या दिशेने गेला, फरांड्याकडे गेला. फरांड्या हा निजामाच्या राजवटीत होता, इनामदारांवर सेनापती होता आणि फरांडा किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी आमच्या रामोशी मानवांकडे होती. त्या इनामदाराची बायको एके दिवशी रामोशी उमाजीराजेंना बोलवून घेते आणि ती इनामदाराची बायको रामोशीला सांगते, ती छोटी बेगम ती सांगते बडी बेगमचा खून करायचा आहे. रामोशी सांगतात, निष्कलंक माणसाला मार आहे, आम्हाला रामोशांच्या हातात नाही, आम्ही चुकीचं काम करणार नाही, आमच्या हातून कोणतरी पाप घडणार नाही. ती छोटी बेगम परत एकदा रामोशीला सांगते, याचा उलटा परिणाम होईल, मी सांगते ते काम करा. आमचे रामोशी ऐकायला तयार नाही, रामोशी निघून जातात आणि दुसऱ्या दिवशी माहिती मिळते की बडी बेगमचा खून झालाय. हे काही आता झालं. उमाजी राजे त्या ठिकाणी 22 जण होते, फक्त किती 22 जण आणि इनामदारांचं सैन्य 100ची तुकडी, 100 विरुद्ध 22 लढाई चालू होते. 100च्या नंतर परत 200ची फौज येते, 250 विरुद्ध 22. एक रामोशीचा होता, त्या ठिकाणी 10 जणांचा बळी पडत होता. तर ते शेवटी त्या 22 पैकी 10 जणांचं बलिदान झालं. 8 जण जखमी झाले आणि या सगळ्यांना शहीद करण्यात आलं, राहिलेल्यांना शहीद केलं. उमाजीराजेंना शहीद झाली आणि दुसऱ्या दिवशी उमाजीराजेंना बहुत चुकलं, आपला उजवा हात असणारे आपले चुलत रामोशी यांचं निधन झालंय. उमाजीराजेंना नाही ना, उमाजीराजेंनी त्या ठिकाणी विचार केला आणि त्यांच्या शेवटी सगळे निघून परत एकदा पुरंदरच्या बांधीत आले. पुरंदरची परिस्थिती पाहिली, आपलं वजनदारीचं काम करताना काय परिस्थिती होती. आज ब्रिटिशांच्या पेशव्यांच्या परिस्थिती होती, वजनदारीचं काम करताय, माझ्या बहुजन समाजाची काय अवस्था झाली. आणि मग उमाजीराजेंनी काय करावं, सगळ्या समाज बांधवांना एकत्र केलं, सगळ्यांना सांगितलंय त्या मातीमध्ये आपल्याला राज्य निर्माण करायचं आहे, आपल्याला परत एकदा स्वराज्य निर्माण करायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यायचा आहे आणि आपण परत एकदा स्वराज्य निर्माण करायचं आहे. इथल्या वैद्याने विचारलं, कुणाच्या भरोशावर राज्य निर्माण करायचंय. उमाजीराजे सांगते झाले, त्या उमाजीराजेच्या भरोशावर स्वराज्य निर्माण करायचं. लोकांनी विचारले, ठीक आहे, राज्य करणं तुम्ही म्हणताय, राज्य निर्माण करू आणि राज्य निर्माण करण्यासाठी लागणारा हालता पूर्ण नाही का. उमाजीराजेंनी सांगितलंय, आपल्याला काय म्हणले, आपल्याला म्हणले तुम्ही गुन्हेगार आहात, तुम्ही दरोडेखोर आहात. आपण गुन्हेगार नाही, आपण दरोडेखोर नाही, पण या देशात जेवढे दरोडेखोर आहेत, जेवढे सावकार आहेत, जेवढे गोरगरीब होतात ना, त्या सगळ्या चोरांना आपण लुटायचं, त्या पैशातून राज्य निर्माण करायचं आणि या मातीमध्ये तुमचं आमचं राज्य निर्माण करायचं. उमाजीराजेंनी स्वराज्याची शपथ घेतली, जेवढीच्या खंडाला दर्शन घेतलं, भंडारा व्हायला जय मला केला आणि या मातीमध्ये स्वराज्याची गरजांनी त्या ठिकाणी निर्माण केली. आणि दुसरी एक गोष्ट आहे, आपल्या समाजातून दुर्दैव माहिती काय महाराष्ट्रात, आम्ही शिवाजी महाराजांनी की महाराजांचे ओळख काढली आणि महात्मा ज्योतिबा फुले म्हणले की भाई समाजाशी केले. उमाजीराजेंचं नाव घेतलं की आम्ही त्यांना एका समाजापुरतं बंदिस्त करून टाकलं. ज्यावेळेस उमाजीराजेंनी स्वराज्याची शपथ घेतली, त्यांच्या सोबत जे उभे राहिले ना, ते काय फक्त रामोशी समाजाशी उभे नव्हते, तर इतर जाती बांधव होता, त्या ठिकाणी उमाजीराजेंच्या सोबत उभे राहिले. आपल्या रयतेला वाटतंय छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा आपला माझा या मातीमध्ये तयार होतो आहे. उमाजीराजेंनी एक व्हिडिओ क्लिप 3 वर्षापूर्वी केली, तर आपली वय त्याच्यामुळे काय 3 वर्षापूर्वी शेवटच्या टेलिव्हिजनवरती उमाजीराजेंच्या वरती 5 मिनिटाची क्लिप पेपरची ती क्लिप सोशल मीडियावरती अपलोड केली. आज महाराष्ट्रातून बरेच फोन आले, तर मी आज काही गोष्टी प्रामाणिकपणे सांगतोय. आता तुमच्या गेल्या वर्षी सुद्धा फोन आला या 4 वर्ष तुम्हाला काय नाही, मी उमाजीराजेंवरती व्याख्यान दिली, एवढा आपल्या तरीच नव्हता. तुम्हाला काय सांगायचं म्हणून मी बाहेर आहे, पण आजही सांगतो आता थोडं चालवता म्हणलंय की छत्रपती शिवाजी महाराजांवरती महाराष्ट्र खूप मोठं सध्या महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, म्हणजे उमाजीराजेंच्या आयुष्यभर हे माझ्या आयुष्यातला पहिलं व्याख्यान आहे.
महाराजांची शपथ घेतली. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये दिसत होतं ना, तथापि त्या आमच्या उभारीला देत आहे. उभारी राजांचा इतिहास आमच्यापर्यंत का सांगितलं नाही? आम्हाला जयंती बनलेली फक्त एवढं माहिती होतं. उभारचे राजे रामोशी समाजाचे होते. उभारी राजांची जयंती आहे, ते रामोशी समाज जातो. आपण बरोबर पाहिजे आणि जयंती साजरी. आज अभिमानाने सांगतो, त्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनंतर, छत्रपती संभाजी महाराजांनंतर तर दुसरा क्रिकेट राजा जर कोण झाला असेल ना, तर ते आज एक राजे आणि इतिहास आमच्या सर्वांच्या समोर आला पाहिजे. उभारी राजांच्या आयुष्यामध्ये मी पाहतो. उभारी राजांनी महाराजांची शपथ घेतली, त्या मातीमध्ये राज्य निर्माण करायचं आणि उभारी राजांनी ठरवलं. त्यानंतर उभारी राजांना मी काही गोष्टी केल्या आणि इंग्रजांनी उभारी राजांना 1 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा दिली. किती? 1818 साली 1 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा दिली. उभारी राजे अशिक्षित होते. उभारी राजे तुरुंगात गेले. 1 वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर उभारी राजे लिहायला वाचायला शिकले. शिकून मग बाहेर आले. इंग्रजांना वाटलं आता उभारी राजे शिकले, वाचायला लागले, तर उभारी राजांना शांत वाटलेला काय करायचं नाही. उभारी राजे आधी जेवढे होते त्याच्या 6 पट आक्रमण करून बाहेर आले. परत कारवाया चालू केल्या आणि मग काय करावं? उभारी राजाचा एक जासूस भेटायला आला आणि त्या जासूसाने सांगितलं, राजे बाबुर्डीला इंग्रजांचं शस्त्रास्त्र पैशाचा ठेवलाय. बाबुर्डीचा सावकार आहे. 6 फळ्यांचा वाडा आहे. 6 फळ्यांमध्ये याचा फुलीमध्ये पैसे आहे, याच्या फुलीमध्ये शस्त्रास्त्र आहे. हे जर सगळे आपण घेतलं ना, आपल्या स्वराच्यामध्ये भरपूर पैसे येईल, भरपूर शस्त्र येतील. उभारी राजांनी विचारलं, त्या ठिकाणची संरक्षण व्यवस्था कशी आहे? त्या घराने सांगितलं, एकदम मुक्ती आहे, आपण तत्पुरी गेलो ना, सगळे काही घेऊन येऊ शकतो. उभारी राजांनी त्या शैलीला केला, भंडारा लावला आणि बाबुर्डीचा पैसा घेऊन येतो डोक्यात ट्रेनिंग केला. उभारी राजांनी काय उभारी राजांसोबत पैसे किती आहे? फक्त 30 जण. रामोशी समाजाचे 30 भाग ब्रिटिशांच्या भागाच्या दगड्यात हात घालायला निघाले. बाबुर्डीला उभारी राजे गेले. त्या ठिकाणी त्यांना तर इंग्रजांना पेशव्यांना काही काय शोधलं, त्यांचे पैसे शस्त्रास्त्र सगळे घेऊन उभारी राजे परत उठून आले. आम्हाला आमच्या राजाचा अभिमान का वाटायला पाहिजे? एखाद्या राजकीय नेता आपण नेहमी टीका करतो, भ्रष्टाचाराचे आरोप करतो, हे केलं, पैसे केले, हे केलं. उभारी राजांचा आदर्श आम्हाला का वाटतो? बाबुर्डीची लढाई झाली, जो काय पैसा मिळाला तो उभारी राजांनी काय केला माहिती? त्या पैशाची 5 हिस्से केले. पहिला हिस्सा शेतूरच्या पिठोबाचा, दुसरा हिस्सा पंढरपूरच्या देवस्थानचा, तिसरा हिस्सा सैन्यामध्ये होते ना सगळे होते त्यांच्यासाठी, तिसरा हिस्सा, चौथा हिस्सा दानधर्म करण्यासाठी आणि 5वा हिस्सा पुढच्या लढाईचं नियोजन करण्यासाठी. उभारी राजांनी पैशाने गरीब होता पण मनाला श्रीमंत होता. आमच्या राजाने लढाई केल्या आणि पैसा घेतला पण स्वतःसाठी कुठची तेवढी सुद्धा खर्च केली नाही. सगळ्या पैसा आपल्या भोजन समाजासाठी खर्च केला. हे आमच्या राजाचं मोठेपण आहे, हे आमच्या राजाचं वेगळेपण आहे. ते वेगळेपण समजावून घेतलं पाहिजे. नंतरच्या काळामध्ये उभारी राजांनी सगळे भटाला राज्याभिषेक करून घेतला. राज्याभिषेक केल्यानंतर वेगवेगळे विभाग त्यांनी निर्माण केले. कुठे विभाग, हे घातक वेगवेगळे विभाग केले. प्रत्येक विभागाला प्रमुख माणसं नेमली. दर महिन्याची स्थापना तयार केली, यंत्रणा तयार केली आणि सगळं झाल्यानंतर आपल्या राजांचं मोठेपण काय? एके दिवशी उभारी राजे दगडाच्या टेकावरती बसले असताना एका मुलीचा भाव उभारी राजांकडे येतो आणि उभारी राजांना विचारतो, सांगतो, राजे माझा जावई साफ करताय, माझा जावई माझ्या मुलीला नांदवत नाही, उभारी राजे काहीतरी करा. उभारी राजे त्या सासवडच्या जावईला फरमान करतात, पोरीला का नांदवत नाही? त्या पोरीला नांदव, नाहीतर तुझी काय या उभारी राजांशी आहे. पोरीला फुकाने नांदवलं तर पुढच्या व्यक्ती येताना तुला शाला बाबूला देऊन तुझा सन्मान करील. उभारी राजांचं फरमान ऐकल्यानंतर त्या जावयानं पोरीला फुकाने नांदवलं. त्यावेळी त्या मायबाबीचे शब्द त्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आमच्या आया बहिणींचा रक्षण करणारा एकच राजा आहे. त्या राजाचं नाव आहे उभारी राजे. पाहिजे हा आदर्श मी घेतला पाहिजे. उभारी राजांचा आदर्श मी घेतो. उभारी राजांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांची आपण नाही करत. उभारी राजे बाबुर्डीची लढाई जिंकल्यानंतर ज्यावेळेस त्यांच्या वाड्यामध्ये होते, एक महिला त्यांच्या घराच्या बाहेर येते आणि काही
उमाजीराजेंची पत्नी बघते, उमाजीराजेंची पत्नी तिला खायला देते, तिला उमाजीराजे स्वतःच्या हाताने स्वतःच्या पत्नीचं दाढी लुटून घेतात, तिला रागाची प्रत्येक गोष्ट देते. त्यावेळी ती महिला म्हणते, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा तो गाण सुरू आहे, परंतु उमाजी राजाच आहे. तिला माहित नव्हतं ते उमाजी राजे आहे, पण ती काय म्हणते, तू काय उमाजी राजाच आहे. उमाजी राजांच्या वयात पाणी येतं, कारण त्यांच्याबद्दल विचार करणारा बायकोया महाराष्ट्राच्या मागे उमाजी राजांनी त्यांच्या सैन्यातल्या सगळ्या सरदारांना सांगितलं होतं, स्त्रियांवर अत्याचार करायचा नाही, स्त्रियांकडे वाईट नजराला पाहायचं नाही, स्त्रियांचं संरक्षण करायचं. आपल्या सैन्याला आदेश देण्याचं काम सुद्धा ते उमाजी राजांनी केलं होतं. तो आदेश आम्हाला घेतला बोलता आता बऱ्याच मान्यवरांनी सांगितलं की आपण आर्थिक सक्षम झालं पाहिजे, आपण पैसा कमवायला शिकलं पाहिजे, एका गोष्टीचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. कधीतरी पेपरला बातमी येते, तिरुपती बालाजीला देवदर्शनासाठी जात असताना एक फोर व्हीलर ट्रकला धडकली, 2 लोक गायब होती. लोकांची नावं असतात, जाधव, पवार, मंडळीकर, कुंडी. कधीतरी पेपरला बातमी येते, शिर्डीच्या साईबाबांच्या देवदर्शनासाठी जात असताना एक फोर व्हीलर नदीमध्ये वाहून गेली. गेलेल्या लोकांची नावं असतात, जाधव, कुंडी, जगताप. तुम्ही कधी विमान ऍक्सिडेंटची बातमी वाचली का? विमान ऍक्सिडेंटची मी माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा विमान ऍक्सिडेंटची बातमी वाचली किंवा टीव्हीला पाहिली, मला विमान ऍक्सिडेंटमध्ये मारणाऱ्या लोकांमध्ये एक पण गावून सापडला नाही, एक पण भोगणे सापडला नाही, एक पण मलंगी कधी सापडला नाही, एक पण मंडलकरी कधी सापडला नाही. आपली लोक मरतात तिकडे, आपली लोक आमच्यावरच्या व्यक्तीमध्ये मरतात. आपल्या आयुष्यमानपणे प्रगती कधी गेली म्हणजे साहेब, कधीतरी पेपरला बातमी आली पाहिजे, जय मला सेवा समिती उमाजी राजेंची जयंती ही दिल्लीत साजरी करायला गेली आणि कधी जाताना 4 विमानं भाड्यानं करून सगळी लोक दिल्लीला घेऊन तुम्ही गेला आणि जयंती राजधानीमध्ये साजरी करून तुम्ही परत महाराष्ट्रामध्ये खूप आला. अशी बातमी जेव्हा पेपरला यायला गेला तेव्हा समजायचं आपल्या माणसानं प्रगती केली. आणि आपल्या समाजाने तुमची व्यक्तीची वर्तणूक अशीच ठेवा. आपण वर्षात अनेक सण साजरे करतो, अनेक दिवाळी दसरा लोक सण साजरे करतो, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपल्या बहुजन समाजात सगळ्यात मोठा सण जर आपला बनत असेल ना, आपल्या समाजाचा सगळ्यात मोठा सण जर बनत असेल तर 7 सप्टेंबर ज्या दिवशी आपल्या राजाची जयंती आहे तो आपला सगळ्यात मोठा सण आहे. हा विचार करायचा. कपडे घ्या, घेऊ नका. या वर्षी राजाच्या जयंतीला नवीन कपडे घ्या, घराच्या बाहेर रांगवायचा साडा करा, घरामध्ये गोड जेवण बनवा. आपण सार्वजनिक स्वरूपात राजाची जयंती साजरी करू, पण महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये सुद्धा राजाची जयंती साजरी झाली पाहिजे. हा विचार आल्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला केले गरजेचं आहे. उमाजी राजांचे आयुष्य आपण पाहतो, उमाजी राजांनी मांडरदेवीला युद्ध केलं, नंतरच्या काळात ती इंग्रजांची मोठी छाटी उमाजी राजांकडे शिव आहे. उमाजी राजांची ताकद काय, इंग्रजांनी उमाजी राजांना पकडण्यासाठी जाहीरनामा काढला, पहिला जाहीरनामा काढला. पहिला जाहीरनामामध्ये 100 रुपये, दुसरा जाहीरनामा, तिसरा जाहीरनामा, चौथा जाहीरनामा, 5वा जाहीरनामा, 5 जाहीरनामे या इंग्रजांनी उमाजी राजांना पकडायला काढले. आणि 5व्या जाहीरनाम्यामध्ये बक्षीस किती होतं माहितीये का? 10,000 रुपये आणि 400 बिघा जमीन. 400 बिघा जमीन म्हणजे 200 एकर जमीन आणि 10,000 रुपये म्हणजे किती? तर त्या काळामध्ये 1 रुपयामध्ये याला कुटुंबाचं वर्ष चालत होतं. एवढी 1 रुपयाची किंमत होती. त्या काळामध्ये उमाजी राजांना पकडण्यासाठी किती रुपये घेऊन द्यायला तयार होते? 10,000 रुपये. 200 एकर जमीन. एवढी मोठी दहशत या देशामध्ये आमच्या राजाने निर्माण केली होती. भाषण सोपी गोष्ट आहे, समोर बसून इतिहास ऐकतो सोपी गोष्ट आहे, उमाजी राजांचं नाव घेतलं की जयघोष करतो सोपी गोष्ट आहे, पण आज क्रांती उमाजी राजे आमच्या आचरणात खूप अवघड गोष्ट आहे. आम्हाला नाव घेऊन चाललं नाही तर त्याचा विचार आम्हाला येणाऱ्या काळामध्ये आमच्या आचरणात आणायचा आहे. आज जगात असे अनेक राजे झाली त्यांचं कर्तृत्व गणवत होतं, पण त्या लोकांनी त्यांचा अनुभव इतिहास सांगितला. आमच्या राजाचं कर्तृत्व हे आकाशापेक्षा उंचीच आहे, आकाशापेक्षा जास्त उंचीच आहे. आम्ही चांगल्या कमी पडलो ते आमचं दुर्दैव आहे. मोठ्या अभिमानानं मोठ्या उत्साहात आम्हाला उमाजी राजांचा इतिहास महाराष्ट्राच्या
आमच्या घरात कोणाचा बाप कोणाला होतो पळा आणि तुला उपाय पोरगे सोडून काय होतं 100 पोरं आम्हाला ठेवायची ऍक्टिव्हिटी करायची लगेच घरात कोणाचा बाप कोणाला होतो पळा आणि तुला उपाय होतंय पोरगे पाय काय पसरत नाही पोरगे करून जात पण अशा आमची पोरं काय पाहत नाही तर जेवढे पालक आहेत ना त्या पालकांनी एकच गोष्ट करा आज वेळाचा कार्यक्रम संपल्यानंतर घरी गेल्यानंतर तुमच्या पोराला जवळ घ्या तुमच्या पोरांच्या पाठीवरती हात ठेवा आणि तुमच्या पोराला सांगा अरे मला तुला जेवढं मोठं कपडं पाहिजे ना तेवढं मोठं कपडं तुला जेवढे पाय पकवायचे ना तेवढे पाय पकवाय आणि तुला तर काय करायचं ना ते तुला पाप करून घे आल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी एका माझ्या पद्धतीने होतं की आगोशी समाज बांधव एकत्र येतील राजाची जयंती साजरी करायची आणि पंचर संस्कार असतील आणि अभिमान याच्या ठिकाणी आल्यानंतर या गोष्टीचा वाटला की ज्यांचा भक्कर आहे तो जर पोलीस अधिकारी आहे तो शासकीय त्या ठिकाणी जॉब आहे मीडियामध्ये तो त्या ठिकाणी आहे म्हणजे सगळ्या सर्वांच्या सर्वोच्च स्तरावर आमची माणसं आहेत आणि सगळ्यांनी एकमेकांना हाताला हात घेऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये मांडलं ते तुमच्या आमच्या समाजाची जबाबदारी आहे ते तुमचं आमचं कर्तव्य आहे हा पत्ता आणि वार्ता हा विचारांचा आम्हाला या ठिकाणी घेऊन जात माझे माझ्यांनी एकदाच्या होता सुद्धा एक जाहीरनामा काढला होता जाहीरनामा असा होता या देशातले जेवढे कष्टकरी आहेत गोरगरीब आहेत तिथली जनता आहे या सगळ्यांना माझी विनंती आहे कुणी इंग्रजांना सहकार्य करायचं नाही कुणी सावकारांना सहकार्य करायचं नाही शेतकऱ्याला भरायचं नाही आता एक या देशामध्ये इंग्रजांना आपल्या देशातल्या लोकांनी करायची नाही हा उमाजीराजेंनी जाहीरनामा काढला आहे उमाजीराजांचं दुर्दैव आहे 43व्या वर्षी उमाजीराजेला भातावरती जावं लागलं उमाजीराजे अजून फक्त आणि फक्त 10 वर्ष जर जगले असते ना उमाजीराजे अजून फक्त 10 वर्ष जगले असते ना तर इंग्रज या देशावरती राज्यात प्रवेश करीत असते 1827 जाहीरनामा उमाजीराजेंनी दुसरा जाहीरनामा 1831 साली केला मग इंग्रजांनी जाहीरनामा दिला मग प्रति शेवटी पुणे जिल्ह्याच्या जवळच्या उतरून येते उमाजीराजे बेतावर असताना इंग्रजांनी त्याला पकडलं पुण्याच्या खडकनाथमधील मामलेदार कचेरीजवळ उमाजीराजेंना त्या ठिकाणी आणण्यात आलं आणि त्याला पोलीस 35 दिवस उमाजीराजेंना ठेवलं इंग्रज अधिकाऱ्यांनी उमाजीराजेवरती देशद्रोहाचा खटला चालवला उमाजीराजेंना फाशीची शिक्षा झाली उमाजीराजेंना फाशीवर चढवण्यात आले आणि माणसाला शेवटची इच्छा विचारतात ना म्हणून इंग्रज अधिकारी उमाजीराजेंना शेवटची इच्छा विचारतो सांगा तुमची शेवटची इच्छा काय आपण काय सांगितलं असतं शेवटचा क्षण आयुष्याचा बायकोला पाहिजे यात्राला पाहिजे ऐकून बघूया उमाजीराजेंनी काय बघावं माणसाला माथावरती टाकलं शेवटच्या क्षणी उमाजीराजेंनी विचारलं तुमची शेवटची इच्छा काय उमाजीराजेंनी सांगितलं माझी शेवटची इच्छा एकच आहे इंग्रजांनो तुम्ही हा देश सोडून जा उमाजीराजेंच्या समोर येतो उमाजीराजेंच्या डोळे खातो उमाजीराजेंना तस्वीर भीती नाही अरे मातीसाठी म्हणायचे डोळ्यामध्ये तस्वीर भीती नाही इंग्रज अधिकारी उमाजीराजांच्या डोळ्यात बघतो थांबवतो उमाजीराजेंना फाशी दिली जाते उमाजीराजांची प्रेरणा घेऊन या देशात कुणी बंद करू नये म्हणून
घ्या आयुष्यात काहीतरी करून दाखवता येईल ना आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या आईवडिलांना कमा लहान असताना त्यांच्या वडिलांचं छत्र त्यांच्या डोक्यावरून गेलंय आई बाबाची गुणवण करा आज तुम्हाला सगळ्या गोष्टी समाज आहे म्हणून आयुष्यामध्ये एक गोष्टी नेहमी लक्षात ठेवा आयुष्यामध्ये सगळे करा पैसा कमा नोकरी करा सगळे करा पण स्वतःच्या आई बाबाचं वय पाणी आहे असं कोणतेही काम करू नका आयुष्यामध्ये तुम्ही नाही डॉक्टर झाला चालेल नाही इंजिनियर झाला चालेल नाही वकील झाला चालेल पण तुमच्यावर तुमच्या आई बाबाची शेवटी खाली जाईल ना तो कोणतेही काम आयुष्यात त्या कार्यक्रमाच्या विरुद्ध तुम्हाला घेत आहे अनेक लोक म्हणतात की राजाची जयंती नापून साजरी करतात नापून साजरी करा विठ्ठलाची नाही ठेवा मी नेहमी म्हणतो तुला राजाची जयंती नापून साजरी करायची ना 100% नापून साजरी करा तो उमाजी राजाच्या जयंतीच्या कार्यक्रमात नाचायचा अधिकार तुला आहे जो मुलगा उमाजी राजाचा विचार करण्याचा नाचतो करतो त्या ज्ञान आहे तर एक आदर्श जयंती संपूर्ण निर्गती करून समाज आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून करावा करतो मगाशी विवेकानंद बोलता बोलता एका विरोध अधिकाराचं नाव घेतलं उमाजीराजेंचा फाशी शिष्य देताना बोलला होता त्याने ना एक वाक्य माझ्याबद्दल लिहून ठेवलंय की उमाजीराजाबद्दल विरोध अधिकाऱ्याने लिहून ठेवलंय आपण आपल्या राजाबद्दल काही चांगलं बोलू विरोध अधिकाऱ्याने उमाजीराजाबद्दल एक वाक्य लिहून ठेवलंय उमाजीराजा विरोध अधिकाऱ्याने लिहून ठेवलंय उमाजीराजा हा मुंबई छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्माण करणार होता बरोबर आपण त्या उमाजी राजेंना फाशी दिली तर उमाजी राजेंना फाशी दिली असती तर हा उमाजी राजा त्या देशाचा लोक छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही समजावून घेतोय का आमचा आला ग्रेट होता तो विचार करूया मी माहिती कार्यक्रमात छोटं उदाहरण तुम्हाला जबाबदारीने या ठिकाणी टाकेल कारण मी 3 तास तुम्ही या ठिकाणी बसताय मला त्यांची माय आपल्याला तुम्ही काय करताय माईचं मध्यंतरी निधन झालंय मी माई जिवंत असताना माईला भेटायला टीव्हीला होतो माईला भेटायला गेल्यानंतर माईला याचा विचारलं होतं माई मला एखादा विचारताय का तो विचार घेऊन मी माझ्या घरी जातो माझ्या घरातल्यांना उठवतो तुमचा टप्पा काही बोलला नाही तुमचा टप्पा घराच्या बाहेर आले आणि माईच्या बरोबर घराच्या बाहेर आलो माईला परत एकदा विचारलं अहो माई मला एखादा विचारता का आई काही बोलता नाही आई घराच्या बाहेर खुर्ची ठेवली होती त्या खुर्चीवरती बसल्या आम्ही खुर्चीवरती बसतो आई परत एकदा विचारलं अहो माई मला एखादा विचारता का तो विचार घेऊन माझ्या घरी जातो माझ्या घरात त्यांना नाही माझ्या भाऊ बहिणीला नाही किंवा मी तुम्ही सुधारतो तुझा काही बोलला नाही तुझा आता खुर्चीवरून उठून उभ्या राहिल्या आम्ही उठून उभ्या राहिलो आई चालल्या झाल्या आम्ही चालते झालो फरक फक्त एवढाच म्हटला खुर्चीवरून उठल्यानंतर शांत निघून गेल्या आणि मला खुर्चीवरून उठल्यानंतर एक हाताला पाठीमागे लागलेली भटकली तुमचा एका पाठीमध्ये शामच्याकडे गेले आणि त्या माऊलीने मला एकच गोष्ट सांगितली अरे बाळो माझी माती तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही माझा एवढा विचार काय करून करा आपण सर्वजण मला या ठिकाणी बसतोय तिथून घरी जाताना एका हाताला पाठीवरती लागलेली तुला आवश्यक आहे पण एखादा तरी विचार माझ्या राजाच्या चरित्रातून घेऊन जा साहेबांनी मला 2 वर्ष आवर्जून या ठिकाणी बोलवलं पहिल्यांदा उमाजी राजेंच्या इतिहासावरती मी बोलण्याचा प्रयत्न केलाय मला जरी पटलं असेल प्रामाणिकपणे उमाजी राजेंच्या साक्षीने सांगतो माझं मेल लाईन काही करते पण इथून पुढे जिथं माझ्या महाराष्ट्रातला बहुजन समाज मला उमाजी राजेवरती बोलवायला भाषण करायला बोलवेल तिथं मी प्रामाणिकपणे जाईल कारण ती माझी जबाबदारी आहे माझ्या पटेल मनाची गोष्ट आहे आज दिवसापूर्वी मला उमाजी राजेबद्दल फार काही माहित नव्हतं आज उमाजी राजेंच्या बद्दल काही बाबतीचा राजा होता ते तुमच्या समोर तुम्हाला दिला आहे मला माहिती आहे इथून पुढे उमाजी राजेंचं नाव आपण अभिमानाने घेऊ त्यांच्या विचारांवरती वर्तन करू आणि त्यांना अपेक्षित असणारा होता रामोशी समाज त्या महाराष्ट्रामध्ये तयार करू हीच अपेक्षा व्यक्त करतो दरवर्षी आपण या ठिकाणी व्याख्यानाचा कार्यक्रम वेगवेगळ्या बरोबर त्या ठिकाणी राजांची जयंती साजरी करत असतात या ठिकाणी आल्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या भागातील लोक या ठिकाणी येतात आपण समाजात काहीतरी चांगलं काम करणाऱ्या लोकांना समाज करतात तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो समाजाची तन्मय काय मी अगोदरही बरोबर पाहिजे पोपटकाकांनी सांगितल्यानुसार मलाही
टेलिव्हिजन लोकांना तुम्हाला